हो, ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच दीपाली पाटील तर उपसरपंचपदी पूनम पाटील यांची आज दिनांक 25/12/23 रोजी एकमताने निवड करण्यात आली। सरपंचपदी दीपाली पाटील यांची तिसऱ्यांदा निवड झाली। सकाळी 10 वाजता उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली। उपसरपंच पदासाठी नामांकन जय विकास पॅनलच्या रामकृष्ण पाटील यांनी दाखल केला। दुपारी 2 वाजता लोकनियुक्त सरपंच दीपाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। सभेचे इत्युक्त ग्राम विकास अधिकारी सुनील पाटील यांनी वाचून दाखवली। उपसरपंच पदासाठी पूनम रामकृष्ण पाटील यांच्या एकच अर्ज आल्याने त्या बिनविरोध झाल्याचे सरपंच दीपाली पाटील यांनी घोषित केले। यावेळी सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले। या सभेच्या वेळी ईश्वर पाटील, रोहिणी पाटील, वत्सलाबाई महाले, दीपक पाटील, रत्नाबाई बंगळे, ज्ञानेश्वर भील, सुनंदाबाई पाटील, ईश्वर माळी हे सर्व सदस्य उपसरपंच पदासाठी उपस्थित होते। या सभेसाठी ग्रामविकास अधिकारी सुनील पाटील, लिपिक सुधाकर पाटील, शिपाई वासुदेव कोळी, राहुल पाटील यांनी सहकार्य केले। उपसरपंच विजयीनंतर पदाधिकारी, गटनेते व ग्राम सदस्यांनी डीजेच्या तालावर जल्लोष करीत संपूर्ण गावातून मिरवणूक काढली। यावेळी दोंड्याच्या कृषी सभापती नारायण पाटील, जीपी सदस्य पंकज कदम, विरदेल सरपंच सुवर्ण सतीश बेरे यासह पदाधिकारी यांनी सरपंच उपसरपंच यांचा सत्कार केला। होळ प्रभ ग्रामपंचायतीची सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केल्याने सरपंच यांची 3दा निवड करण्यात आली। शिंदखेडा आमदार जयकुमार रावत यांच्या मार्गदर्शनाखाली जय किशन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली। यावेळी बटू पाटील, मनोज तात्या पाटील, तुकाराम पाटील, टीके पाटील, सकाराम पाटील, तुकाराम सिंपी, महेंद्र कैरनार, सुनील पवार, रमाकांत पाटील, मुरलीधर पाटील, रवींद्र माळी, भाऊसाहेब माळी, सुरेश पाटील, संजय माळी, भाऊसाहेब माळी, सुरेश पाटील, डॉक्टर मुकेश पाटील, प्रमोद पाटील, संभाजी पाटील, रमेश पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावातील सर्व सुजाण नागरिक यांनी सर्वसामान्य कुटुंबातला बटू पाटील यांच्या पत्नीला भरघोस अशा मताने निवडून दिलं आणि या गावाच्या तिसऱ्यांदा बटू भाऊंच्या गड्यामध्ये माठ टाकली सरपंच पदाची। सर्वसामान्यांचं काम करणारा बटू भाऊ, गोरगरिबांचा कैवारी, बटू भाऊंच्या विरोधात एक मतब्बर म्हणजे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती होती। अशा परिस्थितीमध्ये बटू भाऊंनी तिसऱ्यांदा या गावाची सत्ता काबीज केली। खऱ्या अर्थानं बटू भाऊचं जे सामाजिक कार्य होतं त्या सामाजिक कार्याचा वसा बटू भाऊंनी जयकुमार भाऊंच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचले आणि आता जयकुमार भाऊंच्या नेतृत्वामध्ये जय विकास पॅनल हा भरघोस अशा मतांनी निवडून आला आणि आज दीपाली बटू पाटील आणि पूनम रामकृष्ण पाटील या होड गावाच्या सरपंचपदी दोघं महिला विराजमान झाल्या। सरपंचपदी दीपाली बटू पाटील, उपसरपंचपदी पूनम रामकृष्ण पाटील यांच्या हातून एक चांगली सेवा घडणार आहे। या आधी देखील पूनम रामकृष्ण पाटील यांनी यांचे पती चांगली सेवा या गावातील करतच आहेत आणि दीपाली आपले पूनम रामकृष्ण पाटील यांचे जे सासरे आहेत, न्यू हॉलंड ट्रॅक्टरची एजन्सी आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगला न्याय देणे, सामान्य शेतकरी हा कसा सक्षम होईल याच्याकडे त्यांचं परिपूर्ण लक्ष आहे आणि आता तर गावाने त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे। किमान या गावाचा शेतकरी एक चांगल्या स्कीम पासून वंचित राहू नये, चांगल्या स्कीमचा फायदा घेईल, हे एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।